सराव परीक्षा झाल्यानंतर आपल्याला सर्वांचे गुण लिहून घ्यायचे आहेत. त्यासाठी ग्रुपवर आपल्याला परीक्षा झाली, सराव पेपर झाला त्या दिवशी लिंक टाकण्यात येईल. तर मुलांनी त्या लिंक ओपन करून तुम्हाला हे दिसेल, तर त्या आपली माहिती पटापट भरायची आणि आपण ज्याचा पेपर चेक करत आहोत त्याची माहिती भरायची. पेपर आपण एक्सचेंज करणार, बाजूवाल्याचा तुम्हाला चेक करावा लागणार आणि त्याची आपण चेक केल्यावर मग त्याची मार्क आपणच भरायची त्या लिंकवर. आपली मार्क दुसरं जो कोणी चेक करतो आहे तो भरेल. आता बघा, आजची दिनांक जी काय आहे ती भरायची. नुसतं टच केलं त्याच्या खाली, इथे डेटच्या खाली असं टच केलं तरी इथे दिसतंय आणि मग टच करायचं आणि डायरेक्ट सेट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. बघा, आजची दिनांक लगेच भरली गेली. काय सेट बीट करत बसायची गरज नाही. तर अशा प्रकारे आजची दिनांक टाकायची. त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न काही उत्तर द्यायची गरज नाही. 3 नंबरला तुमचं संपूर्ण नाव, तर वडिलांच्या नावासकट तुमचं देवनागरीमध्ये मराठी नाव आपलं मराठीमध्ये हे करायचं, टाईप करायचं. त्याच्यानंतर पुढे लिहिलं आहे, क्लासमधील विद्यार्थी प्रवेश क्रमांक न चुकता टाकावा. तर अजिबात चुकायचं नाही. म्हणजे 252D 252T असं जे काही आहे ते तुम्ही व्यवस्थित टाकायचं, बिलकुलच चुकायचं नाही. आणि नंबर हा इंग्रजी अंकामध्ये टाकायचा, इंग्रजी अंकामध्ये, मराठीमध्ये नाही. आणि स्पेस बीस काय नाही, जसं आम्ही तुम्हाला देतो नंबर तसाच अगदी टाकायचा. पुढे म्हणलं आहे, दीप अकॅडमीच्या कोणत्या क्लासला येतात, डहाणू की तलासरी, ते ॲड करायचं. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक. तर विद्यार्थ्यांनी पेपर लिहिताना 2-3 गोष्टी ॲड करायच्या. एक म्हणजे आपलं संपूर्ण नाव, ॲडमिशन नंबर आणि मोबाईल क्रमांक, या 3 गोष्टी ॲड करायच्या. त्याच्यानंतर आधीच्या पेपरमध्ये किती मार्क भेटले होते, तुम्ही जो सराव पेपर सोडवतायत त्याच्या अगोदर जो झाला होता त्या पेपरमध्ये किती मार्क पडले ते देखील मेन्शन करायचं तुम्ही पेपर सोडवत असताना. म्हणजे 4 गोष्टी ॲड करायच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पेपर एकूण किती गुणाचा होता, म्हणजे आता नुकताच आज जो पेपर तुम्ही सोडवला तो किती गुणाचा आहे ते ॲड करायचं. त्यानंतर आजच्या परीक्षेत पडलेले गुण ते देखील तुम्ही पेपर जो चेक करेल त्याने ते गुण ॲड करायचे. त्याच्यानंतर अकॅडमीची फी बाकी आहे का ते मी टाकलं आहे त्याच्यामध्ये, ते एक ॲड करा. त्याच्यानंतर या पेपरच्या आधी झालेल्या पेपरमध्ये एकूण किती गुण मिळाले होते, तर तो पेपर सोडवणारा मुलगा ॲड करेल, ते चेक करणाऱ्यांनी बघून भरायचं. अशा प्रकारे नंतर सबमिट करायचं. तर ही माहिती आपल्याकडे सेव्ह राहील सगळ्यांची, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणाला किती मार्क पडत आहेत. तर आपण अशा प्रकारे सर्वांचे मार्क लिहून घ्यायचे आहेत आणि प्रत्येकजण एकाचं करेल तर ते लवकर होईल. ते लिस्ट स्प्रेड करायची आणि त्यात तुम्ही ॲड करणार मार्क, तर ते वेळ जातो खूप. तर यामुळे आपला वेळ वाचेल. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, ॲडमिशन क्रमांक बरोबर टाकायचं, वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि पेपर लिहिताना 4 गोष्टी ॲड करायच्या आहेत प्रत्येकाने सुरुवातीला. आणि घड्याळ लावून पेपर सोडवायचा आहे. OMR शीट तुमच्याकडे पाहिजे आणि पेपर झाल्यानंतर चुकलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करायचं. या 3 गोष्टी मी नेहमी सांगत असतो. ओके.